दिवंगत सरपंचाचे कुटुंबीय आज भगवानगडावरती जाणार। महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट, पुराव्यांची फाईल सादर करणार। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना दिलेल्या पाठिंब्यावरती प्रतिक्रिया देणं पंकजा मुंडेंनी टाळलं, तर गडावरच्या माणसांनी शेवटच्या माणसाचंही ऐकलं पाहिजे, आव्हाडांचा सल्ला। मसाजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क। 1281 शस्त्र परवाने असलेल्या बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द। छाननीनंतर आणखी 127 परवाने रद्द होणार। आता जोडायची वेळ आहे। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। तर संधी मिळाल्यास ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी करणार प्रयत्न, गद्दारांसोबत जाणार नाही, अरविंद सावंत यांची टीका। नाशिक सुरत महामार्गावरती सापुतारा घाटामध्ये पहाटे 5:30च्या सुमारास खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी। मालेगावात जन्मदाखले घोटाळा प्रकरणामध्ये किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। बनावट कागदपत्र देणाऱ्या तिघांना अटक। मालेगावमध्ये 4000 बांगलादेशींनी जन्मदाखले मिळवण्याचा सोमय्या यांचा आरोप। बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त। पुढच्या आठवड्यामध्ये नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार। रेल्वेसाठी बजेटमध्ये 2,52,000 कोटींची तरतूद। या वर्षात प्रवाशांच्या भेटीला 200 वंदे भारत, 100 अमृत भारत आणि 50 नमो भारत ट्रेन येणार। संपूर्ण विद्युतीकरणाचं लक्ष्य। चंद्रपुरातील वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात टोळी मेघालयच्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात। म्होरक्या अजित राजगोंड मेघालयच्या लालनेई संघ सोबत कोट्यवधींचे व्यवहार। देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट। वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये संगमावरती भाविकांची गर्दी। पहाटे 2 वाजेपर्यंत तब्बल 1.5 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। कुंभमेळ्यात आतापर्यंत 31 कोटी भाविकांचं शाही स्नान। मुंबईमध्ये वानखेडेवरती इंग्लंड सोबत 5वा T20 सामना आज। भारताला मालिका 4-1 न जिंकण्याची संधी। T20 महिलांच्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर। आतापर्यंत अपराजित असलेल्या भारताचं पारडं जड। 2023 विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।